उरुळी कांचन पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्काची संयुक्त कारवाई. 560 लिटर हातभट्टी दारू जप्त, एका महिलेवर गुन्हा दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुणे ग्रामीणमधील उरुळी कांचन पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांनी संयुक्त मोहीम राबवून अवैध दारू धंद्यांविरुद्ध एक मोठी कारवाई केली. हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील काळेशिवार कंजारभट वस्ती भागात टाकलेल्या छाप्यात तब्बल 560 लिटर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. 30 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शिंदवणे येथील कॅनॉललगत असलेल्या झाडाझुडपात बेकायदेशीर दारू साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे प्राशक्ती विकी चव्हाण ही महिला बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने गावठी दारू बाळगताना रंगेहात मिळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून 56,000 रुपये किमतीची एकूण 560 लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू आणि 35 लिटर मापाचे 16 प्लास्टिकचे कॅन हस्तगत केलेत. या प्रकरणी पोलीस हवालदार विकास दत्तात्रय लगस यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून आरोपी महिलेविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कायदेशीर तरतुदीनुसार आरोपी महिलेला समजपत्र देऊन सोडण्यात आले. उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उद्धव गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.